खायला नव्हतं म्हणून. काय सून त्या म्हातारीला काय खायला देत नव्हती. कशामुळे खायला देत नव्हते की म्हातारीला लुगडं पातळ करते म्हणून. म्हातारीला जर काही खायला दिलं की म्हातारी दिवसातून 15दा साडी भरणार आणि पुन्हा सुनाला धुवायला लागणार. असं करून ती म्हातारी गावाच्या गल्लीमध्ये यायची. गल्लीमध्ये आल्याच्या नंतर वडायची. त्या सुनाच्या पूर्ण 12 ते पिढ्या काढायची. त्या म्हातारीला त्या सुनाला पूर्ण शा द्यायची आणि मग शेजारीला चव यायची, शेजारीला द्यायची. मग शेजारी काय करायची, एक शेंगदाण्याचा लाडू त्या म्हातारीला द्यायची. म्हातारी ती मोठं खायची. खायल्याच्या नंतर पुन्हा गल्लीमध्ये जाऊन घरामध्ये जाऊन बसायची. घरामध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा ती 10 वेळेस तुकडं त्यासाठी पोळं करायची. आणि पुन्हा मग ती सून जिनं लाडू दिलाय का तिच्या नावानं बोटं मोडायची. तिच्या पुन्हा 10 पिढ्याचा उद्धार करायची. असं करता करता ती म्हातारी पूर्ण 6 महिने मरू घातली होती. 6 महिने फक्त ती सून मरायची वाट बघत होती. ही सासू कधी मरते याची वाट बघत होती. एकादशीच्या दिवशी पांडुरंगाकडे विनंती करायची, पांडुरंगा पुढच्या एकादशी तरी तिचं तोंड पाहू देऊ नको. 6 महिने म्हातारी मरू घातली. 6 महिन्याच्या नंतर म्हातारी मेली. ज्या घरामध्ये म्हातारी होती, ज्या खोलीमध्ये म्हातारी होती, जेव्हा समजलं ती म्हातारी मेली, जेव्हा ते म्हातारीकडे गेल्याच्या नंतर त्या घरात कोणी घुसना. का घुसना? कारण ज्या म्हातारीच्या खोलीमध्ये होती त्या खोलीमध्ये त्या म्हातारीच्या पायातून आळ्या निघत होत्या आणि उग्र वास येत होता. का? कारण म्हातारीनं 10 दिवस झाले आंघोळ केली नव्हती. तरणा ताठा पोरग जिवंत असताना म्हातारीच्या पायामध्ये आळ्या निघत होत्या, उग्र वास येत होता. कोणी सुद्धा त्या म्हातारीच्या जवळ जात नव्हतं. सून अतिशय मनातून खुश झाली होती की आता म्हातारी मेली. आणि मग अशा पद्धतीनं 4 भावकीतले लोक आले. नाकाला रुमाल बांधल्याच्या नंतर घरामध्ये गेले. त्या म्हातारीला उचललं, बाहेर आणलं. बाहेर आल्याच्या नंतर भडाभडा ओकले ते पोरं. का? कारण का म्हातारीचा एवढा वास येत होता. सगळे पाहुणे रावळे जमायला लागले. पाहुणे रावळे जमल्याच्या नंतर घरामध्ये पूर्ण गणगोत्र आलं. आणि मग तुला जावानं काय केलं? तुला जावानं एक नारळाचं तेलाची बाटली आणली, शॅम्पूची बाटली आणली. सुनानं मस्त त्या ठिकाणी सगळं आणलं. असं करता करता सगळं गणगोत्र तयार केलं. म्हातारीला न्यायची तयारी सुरू झाली. म्हातारीला न्यायची तयारी सुरू झाल्याच्या नंतर कोपऱ्यामध्ये वट्यावर बसलेलं पोरग रडत होतं. बळच रडण्याचा प्रयत्न करत होता. पोराला रडू येत नव्हतं. माय मेली, पोराला रडू येत नव्हतं. पण त्याला प्रश्न पडला होता. पोरग शिकलेलं होतं. त्याला प्रश्न पडला होता की रडावं नाही तर समाज काय म्हणेल. आणि ते रडायचा प्रयत्न करतो. अर्धा तासापासून रडायचा प्रयत्न करतो. पोराला रडू येत नव्हतं. पोरग रडू येईना म्हणून रडकुंडीला आलं होतं. आणि अशा पद्धतीनं ती म्हातारी त्या ठिकाणी तयार झाली. आणि मग तिला त्या बठ केलं. म्हातारीला बठ समजतं ना? त्या म्हातारीला बठ केल्याच्या नंतर ती म्हातारी त्या ठिकाणी ठेवली. आणि मग सुनानं त्या ठिकाणून ती तेलाची बाटली आणली. तिला आंघोळीची तयारी झाली. सगळीकडून गरम पाण्याच्या बकेट आल्या. आणि मग त्या म्हातारीच्या अंगावर भडा वाचायला लागले. आणि मग अशा पद्धतीनं त्या सुनानं काय केलं, जशी तेलाची बाटली घेतली आणि जसं जिलेबीची त्या तेलामध्ये आपण काडी टाकावी तशी चाळकंदीशी त्या तेलाची बाटली पडली आणि त्या म्हातारीच्या डोक्याला पिळली. तसा त्या म्हातारीचा वगळ कुठं आला, गालापर्यंत आला. पण तेवढ्यामध्ये त्या म्हातारीच्या लेकीनं पाहिलं. जसं लेकीनं पाहिलं तशी सून चपापली. तिथं लक्षात आलं की जरा मी आज आनंदात आहे. आणि मग पुन्हा तिला नाव मागू घातलं. आणि मग पुन्हा तिची जाऊ म्हणत होती, बघा ना म्हातारीसाठी मी तेलाची बाटली आणली, बघा ना म्हातारीसाठी मी संतूर साबण आणली, बघा ना म्हातारीसाठी मी काय आणलं, उठणं आणलंय. त्या म्हातारीला सगळे आंघोळ घालत होते. म्हातारीला प्रत्येकाने एक त्या ठिकाणी पाण्याचा थेंब टाकला. म्हातारीला प्रत्येकाने त्या ठिकाणी आंघोळ घातली. आणि आंघोळ घातल्याच्या नंतर कोणीतरी त्या पोराकडे गेलं आणि पोराला म्हटलं की चला आता म्हातारीला शेवटची आंघोळ घालायची. आणि मग त्या म्हातारीकडे गेल्याच्या नंतर त्या पोराकडे गेल्याच्या नंतर ते पोरग आलं तिथं. पोरग आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला रडू यायचा प्रयत्न करत होता की समाज काय म्हणेल, गाव काय म्हणेल, माय मेली स्वतःची तरी तू रडानास. त्या ठिकाणी पोरग रडकुंडीला आलं. रडूच्या ना झेंडूबाम लावायची आली. आता पोरी लावतात बघा झेंडूबाम. रडूच येत नाही जाताना मग झेंडूबाम लावतात. तसं त्या पोराला वाटलं आता रडावं तरी कसं. आणि मग त्या पोरगा गेल्याच्या नंतर त्याच्या हातात कोणीतरी तांब्या दिल्याच्या नंतर ते पोरग त्या ठिकाणी तांब्या घेतला आणि म्हातारीला शेवटची आंघोळ घालण्यासाठी, शेवटचा थेंब त्या म्हातारीच्या डोक्यावर टाकण्यासाठी त्या पोरानं तो तांब्या हातामध्ये घेतला. त्या म्हातारीच्या समोर गेला आणि ज्यावेळी डोळे उघडले तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर आलं आणि पिवळी जरीत म्हातारी पडली. जसं पिंपळाचं पान सुरकत येऊन पडावं तशी गोरी पान म्हातारी, निस्तेज चेहऱ्याची म्हातारी, पिवळी साळ म्हातारी, पातळ म्हातारी या ठिकाणी डोळे लावून बसली होती. आणि जसा त्याने तो तांब्या हातामध्ये घेतला. तांब्या हातामध्ये घेतल्याच्या नंतर
आडवा केल्याच्या नंतर त्या तांब्यातला एक थेंब त्या म्हातारीच्या डोक्यावर पडला. जसा तो पाण्याचा थेंब त्या म्हातारीच्या डोक्यावर पडला तसा तर त्याच्या काळजामध्ये झालं आणि काळजामध्ये त्याला आठवलं की याच अंगणामध्ये जेव्हा मी जन्माला आलो ना तेव्हा याच म्हातारीनं साडीवर गुडघाभर पदर साडी वर करून याच अंगणामध्ये माझ्या पूर्ण अंगाला तेल लावून माझा टाळू मागला होता. याच महिन्याच्या माईच्या अंगावर मी त्याकडे पाणी टाकतोय. याच महिना मी लहानपणी शाळेमध्ये जात असताना मला अंगणवाडी पर्यंत सोडलं होतं. याच महिना अरे हीच माय जेव्हा कानातला कुडका हरवते ना पूर्ण अंग रात्रंदिवस झाडता करताना 1 महिना प्रत्येक कचरा वेचून घेत होती का की माझा 400 रुपयाचा कुडका हरवलंय म्हणून. अरे हीच म्हातारी हीच माझी माय. ज्यावेळेस माझा बाप उशिरा तेव्हा खताचं त्या गव्हाचे पोते घरून घेऊन येतो त्यावेळेस क्षणाला पाहत होती की माझा नवरा कधी येतोय, माझं सौभाग्य कधी येतंय. दारादाराला पाहत होती. जेव्हा खळ्याची गाडी आली, जेव्हा बैलाचं कुंकुम तिलक केलं तेव्हा माझ्या म्हातारीला समाधान वाटलं. अरे हीच माझी म्हातारी. ज्यावेळेस मी लहान होतो आणि माझ्या हातून एका डॉक्टरच्या पोराला कोच पडली, जेव्हा ती डॉक्टरीनबाई मला भांडायला आली त्यावेळेस माझी आई डसा रडत होती. नका डॉक्टरीनबाई, माझ्या पोराकडून चूक झाली, हवं तर मला मारा पण माझ्या पोराला काही करू नका डॉक्टरीनबाई, माझ्या पोराला काही बरं. भीक मागत होती. जेव्हा मी 4 वर्षाचा होतो तेव्हा हीच माय या ठिकाणी माझा बाप मेल्याच्या नंतर नका ना माझं डोरलं तोडू, दारात बापाचं मडे, अहो नका ना माझं डोरलं तोडू, नका ना माझं कुंकू बसू म्हणून ढाय मोकलून रडत होती. डसा गायसारखी रडत होती, हंबरडा फोडत होती. ती माय सुद्धा त्याला आठवली. अशा पद्धतीने जेव्हा तो शाळेमध्ये जात होता, शाळेमध्ये त्या ठिकाणी रोजंदारीने जाऊन मला शिकवणारी माय त्या पोराला आठवली. आणि हळूहळू मोठं होत असताना पोरग जेव्हा मोठं झाल्याच्या नंतर जेव्हा 4 पाहुणे घरामध्ये आले, अहो हुंडा नसला तरी चालेल पण माझ्या राजाला राजमिंडी पोरगी बघा, ती 4 चौघामध्ये उठून दिसली पाहिजे अशी पोरगी माझ्या राजाला बघा. आणि जेव्हा लोक पोराचं लग्न जमलं तेव्हा अतिशय खुश असणारी माय त्याला आठवली. आणि 4 भावकीतल्या बायांना बोलून वडामध्ये अंगण घालणं, त्या अंगणामध्ये वडा घालणारी माय सुद्धा त्याला आठवली. आणि ज्यावेळेस पोरगी सून या ठिकाणी घरात दरवाजामध्ये आली त्यावेळेस त्या सुनाची भाकरीनं दृष्ट काढणारी माय सुद्धा त्याला आठवली. घरामध्ये आल्याच्या नंतर 4 दिवस सुगीचे गेल्याच्या नंतर पुन्हा त्याला आठवलं जेव्हा सासूचे सुनाचे खटके उडायला लागले त्यावेळेस बायको माझ्या कानात येऊन सांगायची, मायची तक्रार करायची, मला मायचा राग यायचा. मग मी राहिला डसा बोलायचो. आणि एक दिवस याच घरातून मी माईसाठी पत्र्याचं घर केल्याच्या नंतर माईला सांगितलं की माय तू आता माझ्यापासून बाहेर निघ, माझ्यापासून वेगळी राहाय. तेव्हा ती त्याला माय आठवली. वेगळं निघत असताना तुला काय पाहिजे, मला काय नको राजा, तुझे कोणतेही भांडण नको, तुझं कोणतेही काय नको, मला फक्त देवरातली पांडुरंगाची मूर्ती दे म्हणून विनवणी करणारी माय आठवली. फक्त पांडुरंगाची मूर्ती घेऊन घराच्या बाहेर पडणारी माय आठवली. पत्रामध्ये गेल्याच्या नंतर फक्त रात्रंदिवस पोराकडे टकमक पाहणारी माय आठवली. अरे नाही सुनानं पण लेकानं तरी एकदा माय म्हणून हाक द्यावी म्हणून तरसणारी माय त्याला आठवली. आणि नंतर तो तुम्हाला सांगतो फक्त भाकरीसाठी माय त्याला तरसणारी आठवली. या सगळ्या गोष्टी त्याला घडल्या कधी वेळामध्ये, फक्त 1 सेकंदामध्ये. कोणत्या? शेवटच्या क्षणामध्ये, ज्यावेळेस त्यानं तो पाण्याचा थेंब त्या म्हातारीच्या डोक्यावर टाकला आणि डोक्यात टाकल्याच्या नंतर त्याला सगळं आठवलं. खिनारदा तो जागा झाला. आणि जागा झाल्याच्या नंतर जसं आजकाल सिमेंटचे घर आहेत, या सिमेंटच्या घराला 33 लेवलचा वॉल आहे, मोठे 20-20 सेंटीमीटरचे गज आहेत. त्यात गजाला पाजर फुटत नाही, कधी पाना फुटत नाही. परंतु मातीचं घर जसं ढासळून त्या पाण्याच्या पावसामध्ये वादळामध्ये मोकळून जावं तसं ते पाण्याचं घर त्याने ढासळून मोकळं केलं. अतिशय मोकळा झाल्याच्या नंतर त्याला वाटलं की माय माझ्यासाठी एवढी तरसली, 12 वर्ष झाले मायचं थोबाड कधी मी पाहिलं नाही, आता ह्या आईला मला एकदा भेटायचंय. आणि तांब्या सोडला आणि जोरात किंचाळी काढली. आई जशी किंचाळी काढली तशी त्या आईकडे झेप घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी पटकन त्या 3-4 जणांनी त्याला धरलं आणि मागे खेचल्यानं तो विनंती करतो की नाही, मला एकदा आईला भेटू द्या, माझी आई शेवटची, आता माझी आई मला पुन्हा दिसणार नाही, मला फक्त एकदा माझ्या आईला भेटू द्या, फक्त एकदाच माझ्या आईला भेटू द्या. पुन्हा झेप घेतली, पुन्हा 3-4 जणांनी धरलं, पुन्हा मागे घेतलं, पुन्हा तसा किंचाळतो, फक्त आई, फक्त मला एकदा भेटू द्या, फक्त मला एकदा आईच्या काळामध्ये पडू द्या, हो, फक्त एकदा पडू द्या. पुन्हा म्हणत नाही, तसं पुन्हा 3-4 जणांनी धरलं, पुन्हा मागे ओढला.
5 जणांना झेप देऊन पुन्हा समोर सरकला. नंतर तर आवाज सुद्धा निघाना, फक्त नुसता आ करायचा. पुन्हा मागे घेतला आणि मागे घेतल्याच्या नंतर पुन्हा समोर आला. समोर आल्याच्या नंतर त्याच्या हातात पुन्हा ते गाडगं दिलं. गाडगं दिल्याच्या नंतर पुन्हा ती पांढरी म्हातारी त्या पांढऱ्या कपड्यामध्ये झाकून घेतली. झाकल्याच्या नंतर पुन्हा त्याची प्रेतयात्रा निघाली. प्रेतयात्रा निघाल्याच्या नंतर पुन्हा त्या म्हातारीचं थोबाड त्याला पाहता आलं नाही. आणि अशा पद्धतीनं 7 वर्ष झाली. किती वर्ष झाली? 7 वर्ष झाले. फक्त आई तू एकदा मला भेटायला ये, आई तू मला एकदा भेटायला ये. आणि आईच्या समाधी जवळ जातो. आता आईची मस्त समाधी मानली हो. मस्त दरवर्षी कीर्तनकार आणतो हो. 50-50 हजाराची सुपारी त्या कीर्तनकाराला देतो हो. सगळं गाव जेव घालतो हो. सगळे पाहुणे बोलतो हो. प्रत्येक बोलले ना पाहुणेला 500-500 रुपयाची साडी घालतो हो. पण माझ्या माईला फक्त एका भाकरीसाठी त्यानं मारलं हो. असं भरल्याच्या नंतर पुन्हा त्या आईच्या समाधीच्या पाशी जाऊन बसतो आणि वर एक झाड लावलं. प्राजक्ताचं झाड लावलंय. प्राजक्ताचं झाड लावल्याच्या नंतर सुद्धा त्या प्राजक्ताची फुलं पुन्हा आईच्या रूपाने तिच्या अंगावर पडतात आणि त्याला आशीर्वाद देतात. आणि दरिद्रीमध्ये जगणारं पोरग आज 50-50 हजार रुपयाचा कीर्तनकार लावतो आईच्या स्वागतासाठी. परंतु त्या महिला त्याने चटकूर भाकर दिली नाही. म्हणून विनंती आहे की अशी वेळ होता कामा नये. आईची किंमत ही आई गेल्यानंतरच समजते. आणि म्हणून माझा जाणता राजा माय मेल्याच्या नंतर 12 दिवस सुतक ढसा रडत होता. ही गोष्ट आहे. आणि म्हणून माझ्या आईला या ठिकाणी कसल्याही पद्धतीची कमतरता पडली नाही पाहिजे. आयुष्यामध्ये भले काही हो, तुम्हाला माझा शब्द आहे, माझे अनुभव आहेत. जर आईला आणि जर बायकोला जर प्रेमाने सांभाळत, जर सन्मानाची वागणूक दिलो, छाती ठोकपणे सांगतो कशाची तुम्हाला अडचण येत नाही. या महाराष्ट्रामध्ये 33 कोटी देव आहेत. एकाही देवाचं दर्शन घेऊन येत नाही. का? कारण दरवेळेस व्याख्यानाला निघताना मी माझ्या आईचं दर्शन घेऊन येतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी मातृपूजा करणं, पितृपूजा करणं हे आपल्या शिवाजी महाराजांचं दैवत आहे. आणि तुम्ही लाख गोष्टी करा, 3 मजली इमारत बांधा, काही फायदा नाही. आणि म्हणून समाजानं बदललं पाहिजे, समाजानं गोष्टी केल्या पाहिजेत. परंतु ह्या गोष्टी बदलत असताना आपली जी संस्कृती आहे ती आपण कधी बदलली नाही पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज होत असताना, छत्रपती शिवाजी महाराज होत असताना आपण शिवाजी महाराजांकडून काय घ्यायचे